जन्म झाला तसं आईनंच दूर केलं. आईच्या मायेसाठी व्याकुळ झालेल्या एका 7 महिन्यांच्या माकडानं त्यानंतर स्वतःच आपल्यासाठी एक आई शोधली, जी बोलू शकत नाहीये, त्याला गोंजारू शकत नाहीये, साधा हातही पकडू शकत नाही, पण केवळ तिचं सोबत असणंच त्याच्यासाठी त्याचं जग बनलंय. या पिल्लू माकडाच्या आणि त्याच्या निर्जीव आईच्या कहाणीने अवघं जग हळहळलंय. बघूया. जगभराचं कुतूहल डोळ्यात साठवून कॅमेऱ्याच्या लेन्सकडे पाहणारा हा आहे 7 महिन्यांचा पंच. आणि जगभरातल्या सगळ्या हळव्या मनांना रडवण्याचं सामर्थ्य असणारी ही आहे त्याची मायेच्या उभेसाठीची धडपड. जपानच्या इचिकावा शहरातल्या एका प्राणी संग्रहालयातली ही कहाणी. पंच नावाच्या या माकडाचा जन्म झाला आणि त्याच्या जन्मदात्या आईनेच त्याला सोडून दिलं. छोटासा पंच एकटेपणाचा गारवारा सोसण्यासाठी मायेची ऊब शोधत राहिला. आणि याच शोधात कधीतरी प्राणी संग्रहालयातल्या कर्मचाऱ्यांनी त्याला हे कापसाचं माकड आणून दिलं. आईपासून दुरावलेल्या पंचने याच निर्जीव खेळण्यात त्याची आई शोधली. आणि नंतर या पिल्लानं या निर्जीव माकडात आई पण ओतण्यासाठी जे जे केलं ते निशब्द करून गेलं. अवघ्या 7 महिन्यांचा पंच आई विना एकटा आहे. मोठमोठ्या माकडांकडे जेव्हा तो जाऊ पाहतो तेव्हा ते हुसकावून लावतात. मग हिरमुसलेलं हे पिल्लू आपल्या या निर्जीव आईच्या कुशीत शिरतं. जगणं काय असतं हे सांगणारी आईच्या छातीला बिलगून ऐकण्याची धडधड त्याच्या कानांनी कधी ऐकलीच नाहीये. गार वाऱ्यात थरथरणाऱ्या कोवळ्या त्वचेला ऊब देणारं आईचं शरीर त्याच्या वाट्याला आलंच नाहीये. पण सभोवतालच्या इतरांच्या वाट्याचा आईचा स्पर्श निव्वळ डोळ्यात साठवून त्यानं तो स्पर्शच तयार केला. आणि हे निर्जीव खेळणं आई बनलं. एका आईनं त्याला जन्म दिला आणि त्याने आईसाठी व्याकुळ होत एका निर्जीव आईला जन्म घ्यायला भाग पाडलं. हा 7 महिन्यांचा पंच आपल्याला सांगू पाहतोय की कुणीतरी आपल्याला घट्ट धरतंय यावर नातं ठरत नाही, आपण कुणाला तरी घट्ट बिलगून राहतो याने नातं बहरत जातं. हा पंच नावाचा पिटुकला माकड त्याच्या या निरागस वागण्यातून बहुधा हेच सगळ्या जगाला सांगू पाहतोय. त्याचं हे सांगणं जगापर्यंत पोहोचलं तर कित्येक फाटलेल्या मनांना आपलं आपलं ठिगळ सापडेल. जशी या पिल्लाला त्याची आई सापडली अगदी तसंच. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज. काही बातम्या या खरं तर अशा कहाण्या असतात ज्या आपल्या मनाला पार ढळून टाकतात आणि तशीच ही पंच नावाच्या या 7 महिन्यांच्या माकडाची कहाणी आहे. मात्र याची जी भावनिक बाजू आहे, त्याच्या पलीकडे मानसशास्त्रीय बाजू आहे, ती समजून सांगण्यासाठी आपल्यासोबत प्राणीतज्ञ डॉक्टर राजेंद्र खरात आहेत. डॉक्टर, आपलं स्वागत पुढारी न्यूजमध्ये. खरं तर पत्रकार म्हणून, सामान्य माणूस म्हणून आम्हाला जे जे दिसलं ते भावनिक चित्रण करण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण याच्या जोडीलाच प्राणीतज्ञ म्हणून जेव्हा तुम्ही, अर्थात भावनांच्या जोडीलाच जेव्हा तुम्ही ही गोष्ट, ही कहाणी जेव्हा पाहता तेव्हा तुम्हाला काय निरीक्षण जाणवतात, काय प्रामुख्यानं सांगावं असं वाटतं? खरं तर हे लक्षात घेण्यासारखं आहे. मी खरं तर प्राणी तज्ञ असं म्हणालात आपण. मी आयुर्वेदिक चिकित्सा करणारा वैद्य आहे. जी. मी माझं स्वतःच असं आयुर्वेद हॉस्पिटल आणि पंचकर्म चिकित्सालय आहे. ठीक हो आहे. सर. आणि प्राण्यांचा माझा तसा अभ्यास आहे. आणि कुठलाही प्राणी घ्या, काही प्राणी सोडले तर प्रत्येक प्राणी हा भावनात्मक दृष्ट्या कुठेतरी अवलंबून राहत असतो.
आणि असं म्हटलं जातं की माकडांपासून माणसाचं इव्हॅल्युएशन झालेलं आहे, उत्क्रांती झालेली आहे. ठीक आहे. आणि जसं माणूस हा समूहप्रिय प्राणी आहे, माणसाला एकाकीपणातून एक डिप्रेशन येतं, तसं हे माकडांमध्ये पण दिसतं. हं, आणि याच भावनेतून या पंचकुंड जो काही 7 महिन्याचा जो जपानमध्ये एका प्राणी संग्रहालयात असलेलं माकडाचं पिल्लू आहे, हे स्वतःच्या आधारासाठी एक आई शोधत आहे. हं, तुम्ही जर बघितलं तर असं कुठंतरी आपल्या माणसांमध्ये पण दिसतं. याला माणसांमध्ये पोस्ट डिलिव्हरी सिंड्रोम असं म्हणतात. हं, त्याच्यामध्ये आई आपल्या मुलाला डिनाय करते. आणि अशा वेळेला हं. हे पिल्लू किंवा हे माणसाचं पिल्लू जरी असेल, मूल असेल, ते कुठंतरी आपल्या स्वतःच्या भावनात्मक आधारासाठी कोणाचा तरी पदर पकडतं. हं. म्हणजे इथे हे लक्षात घेता येईल, की ते पिल्लू आपल्या भावनेसाठी, आपल्याला भावनिक आधार मिळावा म्हणून कुठेतरी ते आधार शोधत आहे. आणि याला एक असं आपल्याला संदर्भ देता येईल, की आयुर्वेद हा सगळ्यात शाश्वत आणि हं. जुनं शास्त्र आहे. ठीक आहे. जे माणसाच्या नुसतं शरीराचं नाही तर मनाचं सुद्धा अध्ययन करतं. बरं. म्हणजे याच्यामध्ये महाभारतातले जे पांडव होते, त्याच्यातले 2 भाऊ फेमस होते. म्हणजे जे सगळ्यात लहान होते, माद्रीचे पुत्र, नकुल सहदेव. हं, हे प्राणी आयुर्वेदामध्ये पारंगत होते असा एक उल्लेख येतो. हं. आणि आयुर्वेदानुसार पूर्वीपासून प्राण्यांसाठी सुद्धा चिकित्सा आहे. आणि आयुर्वेद आताच्या शास्त्रानुसार बघितलं तर आताचं शास्त्र हे फक्त शरीर कसं पद्धतीने नीट करता येईल याच्याकडे लक्ष देतं. पण आयुर्वेद मात्र पूर्वीपासून मनाला अंतर्भूत करतं आरोग्यासाठी. हं. आणि हीच बाब, हाच संदर्भ या माकडाच्या अगदी, अगदी. पिल्लाबाबतीत आपण लागू म्हणताय होतो. त्याप्रमाणे हाच संदर्भ या माकडाच्या ज्या कृतींमधनं आपल्याला जाणवतोय. धन्यवाद वैद्य या संवादासाठी.